आज तुम्हाला अंड्याची एक नवीन रेसिपी शेअर केली आहे. नवीन चवीची आणि वेगळ्या पद्धतीने. नेहमीच सोडाने आता काहीतरी नवीन. 31 डिसेंबरच्या मटणाच्या थाळीमधील नेहमीची ती अंड्याची रेसिपी आता नाही तर नवीन स्टाईलनी अशी बनवून पहा, नवीन चवीची. चाळणीवर अंड तुम्हालाही वाटलं असेल ना काय असेल, तर तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. ही अंड्याची रेसिपी नवीन चवीची, नवीन पद्धतीची आहे. घरी जर कोणी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये झटपट बनवू शकता आणि नवीन काहीतरी. दिसायलाही आकर्षित दिसतं, पाहू शकता तुम्ही. पुढे तुम्हाला कळणारच आहे. तर आपल्याला इथे चाळणीवर अंडी ठेवून पाहिजेत आणि छान अशी उकडून घ्यायची आहेत. ही रेसिपी अगदी झटपट आहे. रेसिपी अगदी नवीन आहे, नवीन चवीची आहे, नवीन पद्धत आहे. तर एकदा पहा. त्यासाठी इथे 4 अंडे घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे एक चाळण घ्यायची आहे. आणि आपल्याकडे जी घरी आमटीची वाटी असते ना, अशा 4 वाट्या घेतलेल्या आहेत मी. वाट्यांना ना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. वाट्या असलं तरी चालतील किंवा प्लेट असले ना एकसारखे छोटे छोटे तरीही चालेल. 4ही वाटीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अंडी फोडून घ्यायची आहे. तर इथे मी 4 अंडे घेतले होते ना, ते 4ही अंडे एक एक वाटीमध्ये फोडून घेतलेलं आहे. अगदी ही झटपट प्रोसेस आहे, तुमचा विश्वास बसणार नाही एवढी छान रेसिपी आहे आपली. सुरुवातीला तुम्ही फक्त 2 अंड्याचं करून बघा. घरी कोणी अचानक पाहुणे वगैरे आले ना, त्यांच्यासाठीही तुम्ही या पद्धतीने अंड्याचा हा पदार्थ नक्कीच करून पहा, त्यांना खूप आवडेल. याच्यासमोर चिकन मटण असेल ना, तेही फिकं पडेल. आता ही अंडी फोडून ठेवलेली चाळण थोडा वेळ बाजूला ठेवून पुढची तयारी करूया. तर आता काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये आपल्याला खिसलेलं किंवा पातळ असं चिरलेलं खोबरं घ्यायचं आहे. अगदी थोडं. खोबऱ्याची 1 वाटी असेल ना, त्यातलंही थोडासा तुकडा. इथं ओलं खोबऱ्याचा तुकडा पातळ अशा स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे. तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या. त्याचबरोबर असे मस्त रसरशीत पिकलेले 3 टोमॅटो घेतले आहेत आणि त्याच्या फोडी करून मी याच्यामध्ये टाकणार आहे. तुमच्याकडे मोठे असतील तर 2 घेतलं तरी चालेल. मीडियम साईजचे टोमॅटो असल्यामुळे मी ते 3 वापरले आहेत. मोठे असतील तर तुम्ही 2 वापरू शकता. आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरची कवळी कवळी देठही घ्यायची आहेत. 1 मोठा चमचा जिरा टाकलेला आहे आणि आता हे पाणी न टाकता छान असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर आपण यामध्ये करायचा नाही. टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज भासत नाही. बघू शकता असं हे वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे. अजिबात पाण्याचा एक थेंबही घातलेला नाही यामध्ये. आता पुढे काय करायचं आहे, कढई ठेवायची. कढईमध्ये इथे 3 पळी तेल घातलेलं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आपल्याला इथे काही खडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये एक म्हणजे वेलची घालायची आहे. वेलची घालताना एकच घालायची, पण त्याचं तोंड उघडं करून असं या पद्धतीने घाला, म्हणजे कसं छान असा फ्लेवर येतो. त्याचबरोबर एक तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकले आणि छान असं परतून घेतलेलं आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात, कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात, ते हे नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी नवीन आहे, खूप छान आहे, नक्की ट्राय करून पहा. नेहमीचाच अंड्याचा रस्सा किंवा कालवण खाऊन खूप कंटाळा आला असेल, तर या नवीन पद्धतीने जेवढा वेळ आपल्याला अंडी उकडण्यासाठी लागतात तेवढ्या वेळात ही मस्त अशी झणझणीत चमचमीत वेगळ्या चवीची अंडा करी करूनच पहा. कांदा परतून झाल्यानंतर आपण जे केलं होतं ते वाटण आहे ते यामध्ये टाकायचं आणि तेही परतून घ्यायचं आहे आपल्याला. या मसाल्यांचा कच्चा वास जाईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तुम्हाला माहितीये का, ही अंडा करी करताना कोणतंही तामझाम न करता आपण अगदी वेगळ्या पद्धतीने करत आहोत आणि तीही सोपी पद्धत. आत्तापर्यंतची रेसिपी तुम्हाला कळालीच असेल. आता पुढे बघूयात काय करायचं आहे ते. मसाले छान परतून घेतलेले आहेत. थोडंफार तेल सुटू लागलंय. त्याच वेळेला आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता हे 1 मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर छान तेल सुटू लागलं आहे, बघू शकता तुम्ही. यावेळेला इथे आपण 1-2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत. या ठिकाणी तुमच्या घरचा कोणताही मसाला वापरू शकता. जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल तर या ठिकाणी 1 चमचा धने जिरे पूड, 1 मोठा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर किचन किंग मसाला 1 चमचा घालायचा आहे. हे सगळे मसाले तुमच्या अगदी आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त. मसाले घालून छान 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. मगाशी आपण वाटण करून घेतलं त्या भांड्यातच थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. पाणी घालताना एकदम थंड घालायचं नाही, थोडंसं कोमट असलं पाहिजे. हे सगळं छान फिरून घेतलं. जरा घट्टसरच वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी अजून मी घातलेलं आहे. थोडंच म्हणजे 1 मोठा पेला पाणी घातलेलं आहे यामध्ये मी. छान आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अशी ग्रेव्ही ठेवायची आहे मस्त. आता काय करायचं आहे आपल्याला, मगाशी जी आपण अंडी फोडून ठेवलेली चाळण आहे ना, ती याच्यावर ठेवायची आहे.
आता मी ह्या प्रत्येक वाटीमध्ये थोडीशी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला भरभरून घेणार आहे. आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी मीठ इथे घालणार नाहीये. हवं असल्यास तुम्ही इथे थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ भरभरू शकता. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्याला अगदी 5च मिनिटात मस्त अशी अंडी आपली उकडून निघतात आणि याची चव म्हणाल तर एक नंबर लागते अशा पद्धतीने केलेल्या अंड्याची. आणि जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 मिनिटं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, त्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही. बघा आपली खालची ग्रेव्ही शिजेपर्यंत वरती अंडीही छान वाफरली गेली आहेत आणि अशा पद्धतीने उकडून घेतलेल्या अंड्याची चव अप्रतिम लागते. एकदम मऊ लुसलुशीत, कापसासारखे तोंडात टाकताच विरघळतील या पद्धतीने मस्त उकडून निघतात अंडी. आणि अंड्याची मीठ मसाला घातल्यामुळे चव ही अळणी लागत नाही, खूप छान चव लागते. त्यामुळे या पद्धतीने एकदा करून पहा. रेसिपी इथपर्यंत आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा. त्याचबरोबर महालक्ष्मी किचनमध्ये पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल, नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण अशा छान छान रेसिपी मी शेअर करत असते आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात. तर असो, पुढे बघा इथे काय करायचं आहे. रश्श्यावरची अंड्याची चाळण आपण बाजूला काढून ठेवली. 1 मिनिटभर थोडंसं थंड झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने अशा मी काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी सहज निघतात हे. मी लगेचच काढलेले आहेत, जास्त वेळ नाही ठेवला. 1-2 मिनिटं तुम्ही जर थंड होईपर्यंत ठेवलं ना, अगदी सहज ते निघतात. जरा देखील त्या वाटीला काही राहत नाही. सेम अशाच पद्धतीने मी सगळ्या वाटीमधले उकडलेले अंडी काढून घेतली. अगदी बघा 5 मिनिटांमध्ये खालचा रस्सा म्हणजे खालची ग्रेव्ही शिजेपर्यंत वरती आपली अंडी वाफरली आहेत, म्हणजे चांगली उकडली गेली आहेत. कोणताही ताम झाम न करता अगदी झटपट प्रोसेस होते ही. वेळही वाया जात नाही, वेळही वाचतो, त्याबरोबर गॅसही आपला वाया जात नाही आणि काहीतरी वेगळं असं छान लहान मुलांनाही खायला छान वाटेल. मुलांच्या टिफिनसाठीही या पद्धतीने सेम तुम्ही करून देऊ शकता. मुले नेहमीचे उकडलेले अंडे वगैरे खात नसतील ना, या पद्धतीने करून द्यायचं. यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो सगळं घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर, भाज्या वापरू शकता. खूप छान लागतात. तीही पद्धत तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करेन. दिसायला काहीतरी वेगळं, आकर्षित, छान चवीचं असेल तर खायलाही खूप छान वाटेल मुलांना. त्याचबरोबर घरी कोणी पाहुणे आले त्यांच्यासाठीही वेगळं असं काहीतरी आपण करून देऊ शकतो आणि तेही तुम्हाला नक्कीच विचारतील, असं काय असं वेगळं घातलं आहे की एवढी छान चव झाली आहे. नेहमीची तीच पद्धत आपण अंडा करी करतोच ना, तर ही वेगळी पद्धत एकदा नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही. त्यातील ग्रेव्ही ही छान शिजली आहे. आता यामध्ये सगळे अंडे घातलेले आहेत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी कस्तुरी मेथी भरभरून घेतली आणि त्याचबरोबर थोडासा अगदी गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालायचा आहे वरून. बघा दिसायलाही किती सुंदर दिसत आहे. यामध्ये तुम्ही किचन किंग मसाला, गरम मसाला नसेल तर अंडा मसाला घालू शकता थोडासा. तोही आपल्याला शेवटीच घालायचा आहे वरून. आणि 1 मिनिटभर झाकण देऊन मस्त दम द्यायचा आहे, म्हणजेच एक छान वाफ काढायची, जेणेकरून हे सगळे मसाले मिक्स होतील. घरभर सगळा सुगंध दरवळला होता. नेहमीच तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करा आणि या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर याच्यासोबत गरमागरम चपाती, भाकरी किंवा गरमागरम राईस, जिरा राईस कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. इंद्रायणी तुकड्याचा मस्त असा मौसूद भात करून ह्याच्यासोबत ही अंडा करी असेल तर एकच नंबर कॉम्बिनेशन आहे. तर मंडळी, अशा छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. चला तर मग मंडळी, आत्तासाठी बाय. भेटूया अशा छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.